आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव उत्साहात संपन्न। शस्त्र त्यागून बुद्धांना शरण जात संपूर्ण आशिया खंडात 84,000 स्तूप निर्माण करून बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार केला। त्या महान प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या जयंती निमित्ताने रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने आज दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात विजय वाकोडे आंदोलन भूमी इथे सम्राट अशोक जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यास पूज्य भदंत मुदितानंद थेरो, पूज्य भदंत पी धम्मानंद, भंते मोगलायन, भंते धम्मदीप थेरो उपस्थित होते। जयंती महोत्सवाचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष युवराज बनसोडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक यशवंत भालेराव हे होते। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्राचीन बौद्ध स्तूप धम्मलिपी लेणी अभ्यासक सागर कांबळे हे होते। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातील आंबेडकरी कवी गायकांच्या गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा कामगार आघाडीचे अध्यक्ष महेंद्र सानके यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी आशिष वाकोडे, मंगेश उबाळे, पांडुरंग सरकटे, अरविंद पांडे, अशोक कांबळे, सुनीता साळवे, संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। तर सोहळ्यास शहर आणि जिल्ह्यातील उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रमेश साळवे, गंगाधर सपाटे, विजय मुळे, सारीपुत्र घुगे, भारत कनकुटे, अमोल घुगे, संतोष वानखेडे, राणोजी ढाले, सुरेश जिल्हारे, प्रदीप सांगळे, नागेश कांबळे, चंद्रकांत दुधमल, धुराजी मस्के, स्वप्नील सानके, प्रकाश वायवळ आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वैराट यांनी केले तर आभार गंगाधर सपाटे यांनी मानले। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव आज या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये पुण्याचे वक्ते म्हणून आवर्जून उपस्थित असलेले संपूर्ण भारतभर फिरणारे शोधकर्ते, बुद्धांच्या सम्राट अशोकांचे विचारावर चालणारे, सर्वांच्या समोर जे विहारे विलुप्त झाले ते विलुप्त झालेले विहारे समोर आणणारे असे सागरदादा कांबळे या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी या महोत्सवामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण केलं। अशा प्रकारे परभणीमध्ये गीत गायनाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, भंतेजींच्या धम्मदेशनाच्या माध्यमातून जयंती महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष युवराजदादा बनसोडे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून होते। त्यांच्या हस्ते जयंती महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आणि रिपब्लिकन सेनेचे राज्य सचिव भैयासाहेब भालेराव कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम झालेला आहे। विशेष उपस्थिती म्हणून युवा उद्योजक मंगेश उबाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते। सत्कार मूर्ती या ठिकाणी सरकटे सर म्हणून होते आणि सर्वांच्या रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश दादा साळवे, शहराध्यक्ष गंगाधर सपाटे, जिल्हा सचिव मुळे साहेब, संतोष भाऊ वानखेडे, जल्हारे साहेब या सर्वांच्या उपस्थितीत हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। कार्यक्रम घेण्यात आला। आजचा जो कार्यक्रम आहे आम्ही 2015 पासून जयंती महोत्सवाची सुरुवात केलेली आहे। सुरुवातीच्या कार्यक्रमास आम्हाला परवानगी न दिल्यामुळे आमच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हे सुद्धा दाखल केले। आम्ही त्याच वेळेस पोलीस प्रशासनाला सांगितलं की ज्या जम्बूद्वीप जो भारत आहे, ह्या भारताला एकसंघ ठेवणारे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या जयंती महोत्सवास जर तुम्ही परवानगी देत नसताल तर आम्हाला तुमची काही गरज नाही। आणि आम्ही जयंती महोत्सवाची सुरुवात 2015 साली केली, कारण या ठिकाणी राजे महाराजे खूप होऊन गेले, संपले ते, पण आज सुद्धा जे प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आहेत, ज्यांनी शस्त्र खाली टाकले, भगवान बुद्धांचे विचार अंगीकारले, आज सुद्धा ते जिवंत आहेत। ज्या ज्या ठिकाणी उत्खनन केले जाते त्या ठिकाणी केवळ आणि केवळ बुद्ध दिसत आहेत। म्हणून हा देश दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नसून हा देश केवळ आणि केवळ बुद्धांचा देश आहे। म्हणून आम्ही प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती हर वर्षी साजरी करत असतो। जयंतीनिमित्त आम्ही समाजास हेच आवाहन करणार
की परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब जे सर्वांचे उद्धार करते आहेत, त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की मी भारत बौद्धमय करीन. ते स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. जर ते स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला भगवान बुद्धांच्या पंचशिलाच्या मार्गावर चालावं लागणार. त्या माध्यमातून तुम्हाला लोकांना, माणसांना करुणेचा, समतेचा संदेश द्यावा लागणार आणि बाबासाहेबांचा विचार संपूर्ण देशात पोहोचवून तुम्हाला भारत बौद्धमय करता येईल. या ठिकाणी सर्वप्रथम रिपब्लिकन कामगार सेना जी आहे परभणी, त्यांचे अध्यक्ष आदरणीय महेंद्र सांके सर यांचं मी आभार व्यक्त करतो, कारण की यांनी गावोगावी जाऊन, खेडोपाड्यात जाऊन, तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र करून या ठिकाणी सम्राट अशोक यांची जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यशस्वीपणे ही जयंती साजरी केली आहे. आणि ते गेल्या 11 वर्षापासून हे प्रयत्न करत आहेत आणि सातत्याने ते सम्राट अशोकांबद्दल इथल्या लोकांमध्ये, जनसामान्यामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती पेरत आहेत. सम्राट अशोक एका जाती समूहाचे नसून या सम्राट अशोकांनी समस्त मानव कल्याणासाठी आणि समस्त जनकल्याणासाठी कार्य केलेलं आहे आणि त्यांचं कार्य सीमित न राहावे यासाठी आदरणीय महेंद्र सांके सर यांच्याद्वारे प्रयत्न केले जात आहेत. साधारणपणे गेल्या 8 वर्षापासून बोधिसत्व या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या निगडीत जे ऐतिहासिक वास्तू आहेत, त्याच्यामध्ये स्तूप झाले, विहार झाले, स्मारक झाले, आज दुर्लक्षित आहेत, पूर्णपणे लोकांपासून अज्ञात आहेत आणि लोकांनी त्या स्मारकांना वेगवेगळ्या रूढी असतील, वेगवेगळ्या परंपरेनुसार जोडलेलं आहे. काही ठिकाणी आपण पाहिले अज्ञानामुळे लोकांनी काही ठिकाणी भगवान बुद्धांना विष्णू बनवले, तर काही ठिकाणी शंकर बनवलं आहे, तर काही ठिकाणी ज्या लेण्या आहेत, जसं महाराष्ट्रातली लेण्याद्री नावाची लेणी झाली, ज्या ठिकाणी 7 नंबरचं विहार आहे, त्या ठिकाणी गिरिजात्मज नावाचा जो गणपती आहे अष्टविनायक, तो तिथे स्थापित केलेला आहे. आणि हे गेल्या 2 वर्षामधल्या या गोष्टी आहेत. किंवा कारले भाजे या ठिकाणी माता एकविरीचं जे मंदिर आहे ते बाहेर आपल्याला पाहायला भेटतं. आणि शेलारवाडी नावाची लेणी आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य लेण्या आहेत ज्या लोकांच्या अज्ञानामुळे त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी स्तूप तोडली गेली आहेत. आणि या स्तूपांना पुन्हा न्याय देण्यासाठी आणि पुन्हा त्यांचा जीर्णोद्धार होण्यासाठी लोकांमध्ये या ऐतिहासिक वास्तूंबद्दल प्रचार प्रसार होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण गेल्या साधारणपणे 8 वर्षापासून बोधिसत्व या चॅनलच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून ऐतिहासिक वास्तूंची माहिती देत आहोत. महाबुद्ध विहाराचा जो ऍक्ट आहे 1949चा ऍक्ट आहे, या ऍक्ट मध्ये साधारणपणे 9 मेंबर आहेत. 9 मेंबर मध्ये 4 बौद्ध भिक्षू आहेत आणि 4 अबौद्ध लोक आहेत. त्याच्यामध्ये 4 ब्राह्मण आपण त्यांना कन्सिडर करतो आणि एक जो तिथला डीएम असेल, म्हणजे कलेक्टर जो असेल, तो तिथला या समितीचा अध्यक्ष आहे आणि सर्व काही कार्यभार जो आहे तो तिथला त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालतो. आणि जे 4 बौद्ध त्या ठिकाणी भिक्षू जे आहेत ते आंबेडकरी मताचे नाहीयेत किंवा भगवान बुद्धांना न मानणार आहेत असं म्हणणं जे आहे या ठिकाणी ज्यांच्याद्वारे आंदोलन चालवलं जात आहे, आमचे आंदोलनकर्ते, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि आपण सगळ्या ऐतिहासिक वास्तू बघतो, इतर धर्माच्या पण बघतो, इतर पंथाच्या, संप्रदायाच्या बघतो, त्यांच्या धर्माच्या वस्तू त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांचे तिथं महंत आहेत, त्यांचे तिथे पुजारी आहेत. परंतु बौद्धगया असं एकमात्र ठिकाण आहे ज्या ठिकाणी बौद्धांचा ताबा नसून त्या ठिकाणी इतर धर्मीय जे लोक आहेत, जे आपले बांधव आहेत, त्यांचा ताबा आहे. तर आपल्या भारतातील लोकांना, येथील नागरिकांना कळायला हवं किंवा त्यांचाही स्वाभिमान जागा व्हायला हवा. आणि जे महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते संपूर्ण त्याचा जो ताबा आहे तो त्यांनी बौद्धाकडे हस्तगत करावा. बौद्धांकडे त्यांचा विरोध नाहीये, परंतु जो न्याय आहे, न्यायाला त्यांनीही जागलं पाहिजे आणि आमची ऐतिहासिक वास्तू, बौद्धांची ऐतिहासिक वास्तू बौद्धांच्या ताब्यात द्यायला हवी त्यांनी.